नमस्कार मित्रांनो, आता थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यावर 38,000 रुपये प्रति हेक्टर जमा होणार आहे मित्रांनो. या 34 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हे वाटप होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा, जेणेकरून आपल्याला शेतीविषयी नवनवीन योजना आणि नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला ह्या चॅनलवर मिळते. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती मित्रांनो नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामध्ये, त्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा मित्रांनो आता प्रसिद्ध झालेल्या आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या आपण तुम्हाला डायरेक्ट थेट दाखवणार आहे. तर मित्रांनो, परंतु तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हे बघू शकता मित्रांनो, तुम्ही याद्या प्रसिद्ध झाल्याने याद्या आपल्याकडे आल्या सुद्धा मित्रांनो. तर बघू शकता नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधार किंवा बँक पासबुकमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या किंवा आपल्या तालुक्याच्या कृषी मॅडमला किंवा कृषी अधिकाऱ्याला भेटून त्या संबंधी आपले नवीन आधार कार्ड व बँक पासबुक त्यांना देऊन ते जोडून घ्यावे, जेणेकरून आपल्याला येणारा लाभ हा मित्रांनो मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आता आपण माहिती डिटेलमध्ये बघू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. तर या बातमीमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो पुढे आता बघणारच आहोत. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असते मित्रांनो. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे शेतकरी पीक विमा योजना होय. त्या पीक विमा योजनेचे आता पैसे मित्रांनो जमा होत आहे आणि त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या मंडळातील याद्या सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्या आपल्या ग्रामपंचायतवर लावण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना यामध्ये काही अडचण असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी अधिकाऱ्याशी संबंध साधावा मित्रांनो आणि त्यांच्याकडून आपल्या जे बी अडचण असेल किंवा आपलं आधार कार्ड किंवा बँक पासबुक बरोबर नसेल तर ते बरोबर करून, जेणेकरून येणारी जी पीक विम्याची रक्कम आहे ती डायरेक्ट डीबीटीद्वारे आपल्या खात्यात जमा होईल. म्हणजे मित्रांनो, आपण आपले कागदपत्र त्यांना नेऊन द्यावे. आपण बघू मित्रांनो की पीक विमा हा नेमका मिळतो कोणाकोणाला. तर मित्रांनो, पीक विमा नैसर्गिक आपत्ती, जनावरांच्या हमला व कीड आणि रोगापासून होणारा आर्थिक खर्च अशा विविध नुकसानीची भरपाई म्हणून आपल्याला राज्य शासन किंवा केंद्र शासन हे पीक विमा हा देत असते. तर मित्रांनो, यामुळे आपल्याला पीक विमा हा मिळत असतो आणि तो आपला हक्क असतो. त्यामुळे आपण जर आपल्या शेतीचं नुकसान झालं तरी आपल्याला सरकार पीक विमा हा देत असतं. पण मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या मनात असते की पीक विमा भरायचा कसा. तर मित्रांनो, यावर्षी आपल्याला माहिती आहे आपल्या राज्य सरकारने सर्वात स्वस्त आणि सर्व राज्यातून स्वस्त म्हणजे ₹1 पीक विमा आपलं राज्य सरकार हे भरून देत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत जवळपास सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना डायरेक्ट निधी उपलब्ध करून देतात मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी पीक विमा हा भरलेला असतोच आणि ₹1 म्हणल्यावर सर्वच भरणार मित्रांनो. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की 2023 मध्ये जो नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता मित्रांनो, त्याच्या याद्या काही जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये झाल्या का नाही ते तुम्ही तुमच्या कृषी विभागामध्ये जाऊन चेक करू शकता मित्रांनो. आम्ही जी माहिती घेतो ती कृषी विभागातून घेतो, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा जायचं आणि तुमच्या कृषी विभागामध्ये ते विचारायचं की 2023 नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाची नुकसान भरपाई आली का नाही. तर मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये आली. आपल्याकडे लिस्टसुद्धा अवेलेबल आहे. बुलढाणा, जालना, बीड. मित्रांनो, आपण जी पहिली लिस्ट दिली होती ती होती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याची. आता जर आपण बघू शकतो बीड जिल्ह्याचा सुद्धा मित्रांनो 48% पीक विमा हा जमा होणार आहे. आणि ह्यासाठी मित्रांनो बीड जिल्ह्यातील 64 गावे पात्र झाली मित्रांनो. तर मित्रांनो, आता हळूहळू प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट ही येत आहे मित्रांनो. आपल्याकडे जशी एक नवीन लिस्ट येईल तशी आपण तुम्हाला मित्रांनो कळवू. परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती ही मिस होणार नाही मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला थांबूया आणि शेवट करूया मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.